नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मुंबई उच्च न्यायालय क्लार्क भरती त्यामध्ये हायकोर्टची टायपिंग टेस्ट या संदर्भाबद्दलचा एक व्हिडिओ बनवला होता. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असा होता की मराठीमधून आहे का इंग्रजीमधून आहे, या संदर्भाबद्दलचे बरेच प्रश्न होते आणि बऱ्याचशा कॉमेंट्स ह्या विद्यार्थ्यांच्या आल्या. त्याच्या आग्रहास्तव हा एक एक्झॅक्ट परफेक्ट माहितीचा हा एक मी व्हिडिओ बनवतोय. त्याच्यामध्ये या परीक्षेचं स्वरूप, त्याचे नियम आणि एक संपूर्ण माहिती ही यशस्वी उमेदवाराच्या अनुभवावर आधारित एक आपण व्हिडिओ करतोय. लक्षात ठेवा की हायकोर्ट टायपिंग टेस्ट जी आहे ती इतरांपेक्षा का वेगळी आहे. लक्षात ठेवा, सामान्य परीक्षा ज्या आहेत त्याचा जो मजकूर आहे तर तो काय होतो, स्क्रीनवर दिसतो. म्हणजे आपल्याला लक्षात येतं की आता या आपण जो मजकूर टाईप करतो. परंतु लक्षात ठेवा की हायकोर्ट परीक्षेमध्ये केवळ हार्ड प्रिंट मिळते आणि स्क्रीनवर मजकूर नसतो. हा सर्वात महत्वाचा भाग आहे. इतर सामान्य परीक्षेमध्ये बॅक पेज जो आहे, म्हणजे हा बॅक पेज चालू असतो. इतर सामान्य चुका दुरुस्त करता येतात. पण हायकोर्ट परीक्षेमध्ये पूर्णपणे डिसेबल असतं, म्हणजे जी चूक आहे ती चूक दुरुस्त करता येत. तिसरं आहे वेळ. आता इतर परीक्षांमध्ये आपण कुठल्याही ऑनलाईन परीक्षा दिल्या तर तिथं स्क्रीनवर टायमर दिसतो. इथं टायमर हा अदृश्य आहे, स्क्रीनवर वेळ दिसत नाही, असं आपल्याला उल्लेख करता येईल. आता लक्षात ठेवा, परीक्षेचा जो टप्पा आणि वेळ आहे तर त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. पहिला टप्पा कोणता आहे, कीबोर्ड टेस्टिंग. म्हणजे पहिले 3 मिनिटं तुम्हाला कीबोर्ड तपासण्यासाठी दिलं आहे. तुम्ही मग बाकीचे सगळे जे की आहेत तर ते व्यवस्थित चालतंय का, एकदा तुम्ही पूर्ण तपासणी करा. जिथं अडचण वाटेल तिथं जे समवेक्षक असतील त्यांच्याशी तुम्ही चर्चा करा आणि जर अडचण खरंच असेल तर मग त्यानुसार मग तुम्ही चेंज करायला तुम्ही त्यांना बोलू शकता, जर जेन्युइन प्रॉब्लेम असेल तर. दुसरा आहे मुख्य टप्पा, ते म्हणजे 10 मिनिटं वेळ आहे. 400 इंग्रजी शब्द हे तुम्हाला टायपिंग करायचे आणि हा अनिवार्य पार्ट आहे. त्याच्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी आता परीक्षा होण्याच्या अगोदर दररोज 10-10 मिनिटाचे असे दिवसभरामध्ये 5 शेड्यूल तरी तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा आणि ते 10 मिनिटाच्या आत टायपिंग कसं होईल ह्या गोष्टीकडे तुम्ही नीटपणाने लक्ष द्या. आणि शेवटचा तिसरा टप्पा लक्षात ठेवा, सबमिशन प्रक्रिया. पहिल्यांदा कंट्रोल एस करायचंय, कंट्रोल पी करायचंय आणि शेवटी प्रिंट काढली त्याच्यावर स्वाक्षरी करायची आणि जे समवेक्षक महोदय आहेत त्यांच्याकडे ते सबमिट करायची. महत्वाचा भाग लक्षात ठेवा. आता पहिला टप्पा जसा आता आपण उल्लेख केला तो म्हणजे कीबोर्ड टेस्टिंग, जो 3 मिनिटाचा वेळ आहे. सुरुवातीला तुम्हाला स्क्रीनवर 3 मिनिटाचा वेळ मिळेल, जो यामध्ये सर्वात महत्वाचं काम लक्षात ठेवा, कीबोर्डचे सर्व बटन्स व्यवस्थित काम करत आहेत की नाही ते पूर्ण तपासून पाहिजे. या कीबोर्डमध्ये आपल्याला जे महत्वाचे आहेत हे सगळे आपण तपासून पाहायचे आहे. आणि हा वेळ संपल्यानंतर आपोआप बेल वाजेल आणि तुमची मुख्य परीक्षा काय होईल, सुरू होईल. आता परीक्षेचं अचूक स्वरूप लक्षात ठेवा. तुमचं टार्गेट काय आहे, तर तुमचं टार्गेट काय आहे तर कोणत्याही अफवावर विश्वास नका ठेवू. केवळ 10 मिनिटं वेळ आहे, 35 लाईन्स आहेत अंदाजे. म्हणजे आता किती असतील तरी अंदाजे साधारणतः आपण गृहीत की एक 35 लाईन असू शकतात अशा अर्थानं, आणि जास्तीत जास्त 400 शब्द त्या अर्थानं करता येईल. आता त्याच्यामध्ये मग तुम्ही 400 भागिले 35 जरी केले तरी त्यानुसार तुम्हाला ते एका ओळीमध्ये किती शब्द येऊ शकतात एक अंदाजे काढता येईल. पण ते अंदाजे 35 आपण गृहीत धरलेला, हा मुद्दा लक्षात ठेवा. आता 3 पानाचा भ्रम म्हणजे पॅसेज मोठा वाटतो का, परीक्षेत पॅसेज 3 पानाचा दिसतो त्यामुळे विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो, सत्य वेगळं आहे. नेहमीची पद्धत पॅसेज एक जर असेल तर नॉर्मल लाईन पेसिंग असते आणि प्रत्यक्ष परीक्षा पॅसेज जो असतो तर लाईन पेसिंग ही काय असते, जास्त असते. फक्त 400 शब्द 2 ओळीमधील अंतर जास्त असल्यामुळे तो पॅसेज हा 3 पानाचा वाटतो. त्यामुळे कदाचित तुम्ही घाबरून जाऊ नये, हा महत्वाचा मुद्दा. आता सर्वात महत्वाचं आहे की आपल्याला जर यश मिळवायचं तर विजयाचं गणित तुम्ही काय अवलंबलं पाहिजे. तर 8.5 मिनिटाची रणनीती म्हणजे परीक्षेत 10 मिनिटं अचूक टायमिंग करण्यासाठी आणि घरी प्रॅक्टिसचा वेग जास्तीत जास्त असणं गरजेचं आहे. घरी प्रॅक्टिस केली, टार्गेट परफेक्ट ठेवलं म्हणजे साधारणतः 8, 8.5 ते 9 मिनिटं हे तुमचं मुख्य उद्दिष्ट. एवढी तुम्ही अधिक म्हणजे प्रॅक्टिस करा, कारण यश हे सहजासहजी मिळत नाही. यश हे शेवटी आपल्याला संघर्ष करूनच मिळवावं लागतं.
त्यामुळे म्हणून तुमचं मुख्य उद्दिष्ट आहे ते म्हणजे हे 8 ते 8.5 मिनिटामध्ये कसं होईल किंवा 9 मिनिटं जास्तीत जास्त हे कसं होईल आणि शेवटी परीक्षेतला जो बफर वेळ आहे तो 100% अॅक्युरेसी राखण्यासाठी लागणारा अतिरिक्त वेळ आहे. आता ह्या 8.5 मिनिटाची प्रॅक्टिस आहे आणि 100% अॅक्युरेसी शेवटी 10 मिनिटामध्ये फायनल यश येतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. वेगवेगळे कीबोर्ड्सवर करा, कारण 11th आवरला आपल्याला कोणता कीबोर्ड्स येईल हेही निश्चित नाही. त्यामुळं ह्या गोष्टी तुम्ही जाणीवपूर्वक करा. प्रॅक्टिसची योग्य पद्धत काय की रॅन्डम पॅसेज प्रॅक्टिस केल्यानंतर कॉन्फिडन्स येणार नाही. खऱ्या परीक्षेसारखी तयारी करा. प्रॅक्टिस म्हणजे सॉफ्टवेअर आहे, अचूक फॉर्मॅटची हार्ड कॉपी करा. म्हणजे आपण दिलेल्या जो हुबेहूब पॅसेजची कॉपी वापरा. ती म्हणजे यामध्ये लक्षात ठेवा की तुम्हीच एखादं इंटरनेटवर जाऊन साधारणतः 400 शब्दामध्ये हार्ड वर्ड्स मध्ये असणारे शब्द किंवा न्यायालयीन वर्ड्स असं टाका आणि 400 फक्त शब्द अशा टाईपचं त्याला जर ChatGPTला जरी विचारलं तरी तुम्हाला ते 400 शब्दामध्ये देऊ शकतं. तर तशा समजा एक सेट तुम्ही तयार करा आणि त्या टायपिंग करा. ती स्क्रीनवर बाजूला ठेवूनच प्रॅक्टिस करा. मग कोणत्याही चुकीवर फॉर्मॅटवर वेळ वाया जाणार नाही. आता धोक्याची घंटा कोणती आहे? बॅकपेसला हात लावू नका. परीक्षेत तुम्ही बॅकपेस हे आपल्याला नियम सांगितलाय ना की बॅकपेस वापरू नका. तर समजा आपण विनाकारण बोट पडलं तर कशाला? विषयाची परीक्षा कशाला घ्यायची? विषय आहे शेवटी. चुकीचंच आहे ना ते. आपण कशाला म्हणजे हे घ्यायचं? म्हणून प्रॅक्टिस करताना तुमच्या कीबोर्डवरील बॅकपेस बटनवर चिकटपट्टी चिटकावून ठेवा. कोणत्याही परिस्थितीत त्याचा वापर करायचा नाही. आता मुख्य परीक्षा 10 मिनिटं वेळ आहे. 400 शब्द इंग्रजीचे आहेत. हे टार्गेट आहे. स्क्रीनवर कुठेही पॅसेज दिसणार नाही. तुम्हाला हातात मिळालेल्या हार्ड कॉपीवर कागदावर बघूनच तो पॅसेज हा काय करावा लागेल? टाईप करावा लागेल. आता लक्षात ठेवा, टायमर हे अदृश्य आहे किंवा वॉर्निंग बेल. आता स्क्रीनवर कोणताही टायमर दिसणार नाही. स्वतःला वेळेचा अचूक अंदाज हा घ्यावा लागेल. 10 मिनिटं संपल्यानंतर थेट वॉर्निंग बेल वाजेल आणि बेल वाजताच तुम्हाला टायपिंग ही तात्काळ थांबवावी लागेल. आता कोणकोणते बटन्स बंद आहेत लक्षात ठेवा. ह्या ज्या F1 पासून ते F12 पर्यंत हे जे की आहेत, F1 ते 12 पर्यंतच्या ह्या सगळ्या बंद आहेत. आता हा जो बॅकपेस आहे तर हा बॅकपेस पण बंद आहे. ह्या ज्या असणाऱ्या ॲरो कीज आहेत तर ह्या ॲरो कीज पण बंद आहेत. म्हणजे मजकुराला मागं पुढं करता जाता येणार नाही. सर्वात मोठा धोका म्हणजे बॅकपेस बंद आहे. एकदा टाईप केलेला शब्द चुकला तर तो दुरुस्त करता येणार नाही. म्हणून टायपिंगचा वेग वाढवण्यापेक्षा सर्वात महत्वाचं आहे अॅक्युरेसी. अचूकतेवर महत्व द्या. 100% लक्ष केंद्रित करा. सराव करताना बॅकपेस की काढून टाकण्याची सवय ती तुम्ही राहू द्या. टायपिंगचा फॉर्मॅट लक्षात ठेवा. टॅब की म्हणजे नवीन पॅरेग्राफ सुरू करताना सुरुवातीला टॅब देणं हे अनिवार्य आहे. दुसरं आहे एंट्री की म्हणजे एक पॅरेग्राफ संपल्यानंतर पुढच्या पॅरेग्राफवर जाण्यासाठी एंटर की दाबा. आता लक्षात ठेवा, सुपरवायझर जे आहेत, समवेक्षक जे आहेत त्यांच्या सूचनांचं पालन करा. जेव्हा सुपरवायझर स्टार्ट म्हणतील तेव्हाच मुख्य टायपिंग सुरू करा. वेळ संपल्यावर सुपरवायझर जेव्हा स्टॉप म्हणतील तेव्हाच थांबवा. सूचनाचं तंतोतंत पालन करणं हे अनिवार्य आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास तेच काय होऊ शकतं? डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता ही अधिक असू शकते. आता परीक्षा संपली. परीक्षा संपल्यानंतरची प्रक्रिया लक्षात ठेवा. कंट्रोल यस. 10 मिनिटं संपताच तुम्ही टाईप केलेला पॅसेज सेव्ह करण्यासाठी कंट्रोल यस दाबा. त्यानंतर त्या पॅसेजची हार्ड कॉपी काढा म्हणजे तिथंच तुम्ही आणि प्रिंटवर स्वतःची सही करा आणि ती एक्झाम हॉलमध्ये सबमिट करा. हा महत्वाचा भाग. आता लक्षात ठेवा, समतोल आणि कठोर सराव. स्क्रीनिंग टेस्टच्या अभ्यासासोबत टायपिंगचा सराव चालू ठेवा. ही नॉर्मल टायपिंग नसल्यामुळं आतापासूनच सवय होणं गरजेचं आहे. सराव करताना फक्त हार्ड कॉपी वापरा. बॅकपेस पूर्णपणे डिसेबल करून प्रॅक्टिस करा आणि अधिकृत जाहिरातीमधील नोटिफिकेशनचे सर्व नियम हे काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार तुम्ही ते फॉलो करा. आता यशस्वी होण्याचा मास्टर फॉर्म्युला लक्षात ठेवा. फक्त वेगानं टायपिंग करून चालणार नाही. तर या 3 गोष्टीचा संगम असला पाहिजे. नंबर 1 वेगाचं नियोजन म्हणजे स्पीड प्लॅनिंग की 8.5 ते 9 मिनिटात 100% अॅक्युरेसीसह तुम्ही दररोज प्रॅक्टिस करा. दुसरं आहे भीतीवर नियंत्रण. 3 पानाचा असू शकतो किंवा त्यासाठी मग कॉन्फिडन्स टिकवून ठेवा. कठोर शिस्त ठेवा. स्ट्रिक्टली डिसिप्लिन. बॅकपेसचा वापर पूर्णपणे बंद ठेवायचा आहे. आता विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, यशाची गुरुकिल्ली हीच आहे
नेहमी हार्ड कॉपीवरून म्हणजे कागदावरून बघूनच टाईप करायची सवय करा. बॅकपेस आरोकी शिवाय अचूकतेवर अॅक्युरसीवर 100% भर द्या. पॅरेग्राफ सुरू करताना टॅब आणि संपल्यानंतर एंटरचा वापर करा. सुपरवायझर स्टार्ट आणि स्टॉप जे म्हणताय त्या सूचनांचं अॅक्युरेट हे काटेकोरपणाने पालन हे तुम्ही केलं पाहिजे. यामध्ये तुम्हाला या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.